विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण करंट इलेक्ट्रिसिटी आणि पोटेन्शियल डिफरन्स यासारखे टॉपिक शिकलो. आता पुढे बघा, हा प्रश्न तुमच्यासाठी आलेला बघा. थिंक अबाउट इट, जरा विचार करा. हाऊ कॅन वी मेजर वॉटर फ्लो इमर्जिंग, म्हणजे बाहेर येणे फ्रॉम पाईप, म्हणजे एखाद्या पाईपातून येणारा पाण्याचा प्रवाह कसा मोजायचा. वी कॅन फाइंड आउट फ्रॉम द अमाऊंट ऑफ वॉटर कमिंग आउट इन ए स्पेसिफिक टाईम पिरियड. एखाद्या नळीतून पाण्याचा जो प्रवाह आहे तो कसा मोजायचा, तर त्यासाठी विशिष्ट वेळेत त्यातून किती लिटर पाणी आले यावरून ते काढता येते. तर मग हाऊ देन इज द इलेक्ट्रिक करंट मेजर, तर तसंच इलेक्ट्रिक करंट मोजता येईल का आपल्याला. तर बघा इथे खाली सांगितलं आहे बघा. वी हॅव सीन दॅट इलेक्ट्रिक करंट इज प्रोड्यूस ड्यू टू फ्लो ऑफ चार्ज पार्टिकल. जेव्हा निगेटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज हे फ्लो होतात, फोर्स जेव्हा दिला जातो आणि ते फ्लो होतात तेव्हा इलेक्ट्रिक करंट तयार होतो. इलेक्ट्रिक चार्जेस फ्लोइंग थ्रू ए वायर इन ए 1 सेकंड कॅन बी कॉल्ड युनिट करंट. द SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज कुलोम पर सेकंड और एम्पियर. तर इलेक्ट्रिक चार्ज हे वायरमधून फ्लो होतात, तुम्हाला माहीतच आहे. इलेक्ट्रिक करंटचं जे युनिट आहे ते आहे एम्पियर, हे लक्षात ठेवा. युनिट आहे एम्पियर. आता 1 एम्पियर म्हणजे किती, तर चला बघू आपण. 1 एम्पियर इज इक्वल टू 1 एम्पियरला आपण कॅपिटल एनी दर्शवतो, इज इक्वल टू 1 कुलूम चार्ज पर 1 सेकंड किंवा अपॉन 1 सेकंड इज इक्वल टू 1 कुलूम पर सेकंड. इलेक्ट्रिक करंट इज अ स्केलर क्वांटिटी. आता 1 एम्पियर म्हणजे किती करंट, तर चला आपण बघू. जर तुम्ही छोटासा वायर घेतला आणि या वायरमधून जर तुम्ही 1 कुलूम चार्ज हा जर तुम्ही त्याच्यामधून पास केला किंवा फ्लो केला एका सेकंदामध्ये, तर त्यातून जो करंट प्रोड्यूस होतो त्यालाच आपण 1 एम्पियर करंट असे म्हणतो. सो आय होप हे तुम्हाला समजलं. आणि इलेक्ट्रिक करंट हे स्केलर क्वांटिटी आहे, म्हणजे इलेक्ट्रिक करंट ही दिशा दाखवत नाही, आपण तिला कोणत्याही दिशेने वाहून नेऊ शकतो. आणि म्हणून इलेक्ट्रिक करंट ही स्केलर क्वांटिटी आहे, ती वेक्टर क्वांटिटी नाही. आता पुढचा टॉपिक बघा. पुढचा टॉपिक आहे इलेक्ट्रिक सेल. आता बघा, ए सोर्स इज रिक्वायर्ड टू प्रोड्यूस युनिफॉर्म फ्लो ऑफ चार्ज इन ए सर्किट सच ए जनरल डिव्हाइस इज कॉल्ड इलेक्ट्रिक सेल. तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकते की इलेक्ट्रिक सेल म्हणजे काय. तर इलेक्ट्रिक सोर्स हे एक असं उपकरण आहे की जे आपल्या सर्किटमध्ये कंटिन्युअसली फ्लो ऑफ चार्ज करत राहते आणि त्याच सोर्सला किंवा त्याच उपकरणाला आपण इलेक्ट्रिक सेल असे म्हणतो. व्हेरियस टाईप्स ऑफ इलेक्ट्रिक सेल आर अवेलेबल इन द मार्केट टुडे. आज जर तुम्ही मार्केटमध्ये गेले तर वेगवेगळ्या प्रकारची इलेक्ट्रिक सेल बाजारामध्ये उपलब्ध आहे. दीज आर यूज इन द रेंज ऑफ मशीन फ्रॉम रिस्ट वॉचेस टू सबमरीन्स. आणि या इलेक्ट्रिक सेलचा वापर रिस्ट वॉच म्हणजे आपण हाताला जी घडी बांधतो त्याच्यामध्येही होते आणि सबमरीन्स पाणबुडीमध्ये सुद्धा होते. आउट ऑफ दिस यू मस्ट बी अवेअर ऑफ सोलर सेल. तसेच तुम्हाला सोलर सेलबद्दलही माहीत आहे. द मेन फंक्शन ऑफ various electric cell is to maintain the constant potential difference between the two terminals. इलेक्ट्रिक सेलचं महत्त्वाचं काम म्हणजे कोणतं, पोटेन्शियल डिफरन्स तयार करणे. द इलेक्ट्रिक सेल वर्क ऑन द इलेक्ट्रिक चार्जेस टू मेंटेन द कॉन्स्टंट पोटेन्शियल डिफरन्स अबाउट विच यू विल लर्न लेटर. लेट अस लर्न अबाउट द इलेक्ट्रिक सेल दॅट आर करंटली यूज. आजकाल मार्केटमध्ये कुठल्या प्रकारची इलेक्ट्रिक सेल उपलब्ध आहे ते आपण आता बघणार आहोत. पहिल्यांदा ड्राय सेल म्हणजे कोरडा सेल. द ड्राय सेल आर यूज इन द रेडिओ सेट्स, वॉल क्लॉक अँड टॉर्चेस. तुम्ही ड्राय सेल तर पाहिलाच असेल, सर्वांच्याच घरी ड्राय सेल असतो. या ड्राय सेलचा वापर रेडिओमध्ये केला जातो, वॉल क्लॉकमध्ये केला जातो, टॉर्चेसमध्ये केला जातो, वॉटर हीटरमध्ये केला जातो, इत्यादीमध्ये केला जातो. दीज आर अवेलेबल इन 3 to 4 साईज. आणि हे जे ड्राय सेल आहे ते बाजारामध्ये 3 ते 4 प्रकारमध्ये उपलब्ध आहे. द कन्स्ट्रक्शन ऑफ ड्राय सेल ॲज शोन इन द फिगर 4.2. चला आपण आता ड्राय सेल कसा बनलेला असतो त्याची रचना बघूया. तर बघा, ड्राय सेल असा असतो. आता बघा इथे ड्राय सेल आतमध्ये जाऊन पाहू आपण काय काय असते याच्या. टेक अ ड्राय सेल अँड रिमूव्ह इट्स आउटर कोटिंग. तुम्हाला जर का असा एक ड्राय सेल मिळाला तर तुम्हाला त्याची आउटर कोटिंग काढायची आहे. तुम्हाला आउटर कोटिंग. इनसाइड यू विल फाइंड व्हाईटिश मेटल लेअर अँड दिस इज द झिंक मेटल लेअर. तुम्ही आउटर
कोटिंग जर काढली जी मेटलची असते ती जर काढली तर तुम्हाला एक व्हाईटिश लेअर इथे पाहायला मिळते आणि ही व्हाईटिश लेअर असते झिंकची, झिंक मेटल लेअरची. अँड धिस इज द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. आणि सेलला 2 टर्मिनल असतात, त्यातील हे जे झिंक मेटल लेअर आहे ते निगेटिव्ह टर्मिनल आहे. नाव केअरफुली ब्रेक ओपन दिस लेअर. नंतर ही व्हाईटिश लेअर जर तुम्ही काढली, देअर इज अ अनादर लेअर इनसाइड. तिथे आणखी एक लेअर आहे. अँड इलेक्ट्रोलाइट इज फिल्ड बिटवीन दीज 2 लेअर्स. द इलेक्ट्रोलाइट कंटेन्स निगेटिव्हली चार्ज अँड पॉझिटिव्हली चार्ज आयन. तुम्ही व्हाईटिश लेअर झिंकची काढली की तुम्हाला एक आणखी इथे एक लेअर पाहायला मिळते जी इलेक्ट्रोलाइटची आहे. इलेक्ट्रोलाइटमध्ये निगेटिव्हली चार्ज आणि पॉझिटिव्हली चार्ज आयन असतात. आणि ही जी इलेक्ट्रोलाइट आहे, दीज आर द कॅरियर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. द इलेक्ट्रोलाइट इज अ वेट पल्प ऑफ झिंक क्लोराईड अँड अमोनियम क्लोराईड. तर हे जे तुम्हाला दिसत आहे ते इथे या ठिकाणी हे आहे इलेक्ट्रोलाइट आणि हे इलेक्ट्रोलाइट बनलेलं आहे झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड, जे एक प्रकारचं वेट पल्प आहे, म्हणजे ओलसर पल्प आहे तो. देर इज ए ग्रॅफाईट रॉड ॲट द सेंटर ऑफ द सेल. त्यानंतर सेंटरमध्ये, या सेलच्या सेंटरमध्ये ग्रॅफाईट रॉड असतो. यालाच आपण कार्बन रॉडसुद्धा म्हणू शकतो, ग्रॅफाईट रॉड असतो. दिस इज द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. आणि हा या सेलचा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. जसा झिंक मेटल लेअर हा निगेटिव्ह टर्मिनल आहे, तर ग्रॅफाईट रॉड हा कोणता टर्मिनल आहे? पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. ए पेस्ट ऑफ मॅग्नीज डायऑक्साईड इज फिल्ड आउटसाईड द रॉड. आणि या रॉडच्या आजूबाजूला मॅग्नीज डायऑक्साईड, हे बघा मॅग्नीज डायऑक्साईड इथे असतो. बिकॉज ऑफ द केमिकल रिॲक्शन ऑफ ऑल दिस केमिकल इलेक्ट्रिकल चार्ज इज प्रोड्यूस ऑन द 2 टर्मिनल अँड इलेक्ट्रिक करंट फ्लो इन द सर्किट. नंतर हे सगळेचे सगळे जे केमिकल्स आहे, झिंक क्लोराईड, अमोनियम क्लोराईड, मॅग्नीज डायऑक्साईड आणि हे सगळेचे सगळे झिंक मेटल लेअर, तर या सगळ्या केमिकलची केमिकल रिॲक्शन होते आणि अशा प्रकारे तिथे इलेक्ट्रिक चार्ज तयार होतो आणि इलेक्ट्रिक करंट सर्किटमध्ये फ्लो केला जातो. आता काही वैशिष्ट्य पाहू आपण ड्राय सेलचे. ड्यू टू द वेट पल्प यूज इन दिस सेल द केमिकल रिॲक्शन प्रोसीड व्हेरी स्लोली. आता या ठिकाणी वेट पल्प आहे, तुम्हाला माहिती आहे झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड या इलेक्ट्रोलाइटचा एक वेट पल्प आहे, ओलसर पल्प आहे आणि त्याच्यामुळे केमिकल रिॲक्शन ही खूपच स्लोली होत असते याच्यामध्ये. हेन्स ए लार्ज इलेक्ट्रिक करंट कॅन नॉट बी ऑप्टेन फ्रॉम दिस. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात काही इथे इलेक्ट्रिक करंट तयार होत नाही, पण त्याचा फायदा असा होतो, कम्पेअर्ड टू दिस इलेक्ट्रिक सेल युझिंग लिक्विड द शेल्फ लाईफ ऑफ ड्राय सेल इज लॉंगर. पण हा सेल खूप काळ टिकतो कारण केमिकल रिॲक्शन हळूहळू होत असते आणि म्हणून हा जो सेल आहे तो फार काळ टिकतो. ड्राय सेल आर व्हेरी कन्व्हिनियंट टू यूज ॲज दिस कॅन बी हेल्ड इन एनी डायरेक्शन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड अँड कॅन बी यूज इन द मोबाईल इन्स्ट्रुमेंट. आता ड्राय सेल हा ड्राय असल्यामुळे, कोरडा असल्यामुळे याला तुम्ही कुठेही नेऊ शकता आणि मोबाईल इन्स्ट्रुमेंट, मोबाईल म्हणजे आपला जो अँड्रॉइड मोबाईल आहे तो नाही, मोबाईल इन्स्ट्रुमेंट म्हणजे आपण वाहून नेणारे जे इन्स्ट्रुमेंट आहे, जसं रेडिओ झाला, टॉर्च झाला, तर हे जे वाहून नेणारे इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यामध्ये याचा आपण वापर करू शकतो. सो आय होप तुम्हाला हे समजलं.